जो फेस फेमस हो गया ना वो हमने रख दिए। रत्नागिरीला असा चेक साकारलाय ते आमच्याकडे काल त्याचा लाईव्ह सुरू होता। आपल्याकडे आता कसं बुलेटिन विजयन ना जरांगी एवढे लागेल चालेल। कसं हे जेटनी सोडवलं होतं जेटनी रनवे टाकलेला आहे। म्हणजे आपले जे तिन्ही फोर्स आहे ना त्याच्याने लढाई म्हणजे तिन्ही फोर्स होते, सेना पण आहे, त्याच्यानंतर वायुदल मध्ये आपण गणपती बाप्पाला दाखवलं आहे जेट घेऊन। ते कुंभाराने थोडी मिस्टेक केली ना त्याच्यामध्ये ते थोडं बिघडलं। जेट नाही काही विषय नाही, ते फक्त भावना लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे। फार कसं झालं म्हणजे कसं आहे गणपती बाप्पा ते सेन्सिटिव्ह तेच होतं, एकदम फार सेन्सिटिव्ह गणपतीला। ज्यांना माहित नाहीये सर ते आमच्याकडे येतात आणि त्यांना सांगते की असं असं आहे, लोकांना नाही मजुरी करणारा माणूस आहे त्याला नाही नाही माहित मिशन सिंदूर काय झालं, पहलगाम अटॅक काय झालं, कशामुळे झालं, ज्याचा आता पहलगाम अटॅक झाला आणि ज्याच्यावर रिप्लाय केलं की सिंदूर ऑपरेशन सिंदूर, त्याच्यासाठी आम्ही याच्यासाठीच ठरवलं की ज्यांना माहीत नाही आहे त्यांना आपण काही माहिती पोहोचवूया आपल्या भारतात काय होऊन राहिला काय नाही। तर आम्ही पहिलं पहलगाम अटॅक थीम साजरी केली इथे आणि नंतर मग जे मिशन चालू केले आहे सिंदूर, तर त्याची माहिती गणपती बाप्पाद्वारे आम्ही प्रकट केलेली आहे। पहलगाम अटॅक आजचं जे आपलं पहलगाम अटॅक आणि सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे पुष्कळशा लोकांना माहिती नाही आहे आणि आपल्या भारतामध्ये काय चालू आहे काय नाही पुष्कळशा घडामोडी। आजकाल मुलं कसे फक्त मोबाईलमध्ये राहतात, पण आपल्या भारतावर किती मोठं संकट आलं आहे। अशा सिच्युएशनमध्ये पहलगाममध्ये अटॅक झाला हा पुष्कळ जणांना माहिती नाही। पहलगाम अटॅक झाल्याच्या नंतर आपल्या प्राईम मिनिस्टरने त्याच्यावरती प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर साकारण्यात आला। तर त्याच्यामुळे माहिती आहे का आपण पहलगाम अटॅक आणि ऑपरेशन सिंदूर हे दोन्हीही गणपती बाप्पाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे।